तो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा कुठं हॅलो, शाश्वती हॉस्पिटल? हॅलो, डॉक्टर राधा आहेत का? नाही मॅडम, ऑपरेशन मध्ये बिझी आहेत. बरं ठीक आहे. सीमा वहिनी यार, ते 24 नंबरचा बीपी पण चेक करा आणि हा एप्रिन ओला झालाय, दुसरा काढा आणि माझ्या केबिन मध्ये ठेवा. वनिता ताई, तुम्ही गोळ्या वेळेवर घेताय, तुम्ही व्यायाम सुद्धा करताय, पण डाएट कडे लक्ष कुठे आहे तुमचं? तुम्हाला बरं व्हायचंय ना? हो मॅडम. आणि ताई, तुम्ही 5:30ला उठता, 1 कप चहा पिता आणि 12:30 पर्यंत कष्ट करता. तुमच्या शरीराला उपाशी ठेवून तुम्ही सगळे कष्ट ओढता. मला सांगा, मोटारीत पेट्रोल नसेल तर ती पुढे गाडी चालेल का? नाही. तुम्ही मात्र शरीराला पेट्रोल न देता गाडी तशीच फरफटत नेताय, मग त्याचे परिणाम होणारच ना? नाही, लगेच दिसत नाहीत, पण मग असे साठून येतात. तुम्ही एक काम करा, रोज सकाळी मुलांसाठी पोळी भाजीचा डबा करता ना, तर 2 पोळ्या तुम्ही पण खा ना. मला नाही जमणार. ठीक आहे, नाही जमणार ना, नका खाऊ, जेव्हा दमाल तेव्हा खा. चल 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 चल. चल ना राधा, भूक लागली यार. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या सवयीमध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा आणि तयारी असेल तरच तुमची तब्येत सुधारेल. कळलं? मॅडम, 44 नंबरच्या पेशंटला कळा येतात. मी येते, तुम्ही तोपर्यंत ब्लड प्रेशर चेक करा आणि हा ओटी रेडी करा, तोपर्यंत मी 23 नंबर चेक करून येते. ओके? आणि वनिता ताई, तुमचं डाएट चार्ट घेऊन तुम्ही केबिन मध्ये बसा, मी तुम्हाला तुमचे ब्लड रिपोर्ट्स देते. थोडा वेळ लागेल. ठीक आहे मॅडम. बसा. सौरभ, काय झालं, असं का बसलायस तू? सौरभ, ए सौरभ, काय झालं, असं का बसलायस? बोल ना. काय झालं काय?
केवढे फोन केले तुला, एकदाही फोन उचलता येत नाही ना? एवढी काय कामात बिझी होतीस की एकदाही असं वाटलं नाही की फोन करून विचारावं कुठे हा, काय करतोय एकटा? सौरभ, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी, पण मी खरंच जेन्युअनली बिझी होते. आज खूप कॉम्प्लिकेटेड केस होते म्हणून मी ऐक ना, हे बघ इकडे बघ, मी मुद्दाम नाही केलं सौरभ. तू जेवला नाहीयेस ना? नाही, कसं जेवणार? तो मूर्ख लायटर पण चालत नाहीये आणि मला काही करता पण येत नाही. आणि ऍज युजल पैसे नव्हते माझ्याकडे, बाहेर जाऊन जेवणार तरी काय? आय एम सॉरी, माझ्या लक्षात कसं नाही आलं. आय एम रिअली सॉरी सौरभ. अरे पण लायटरचा प्रॉब्लेम नाहीये, मी गॅसचा नॉब ऑफ केला होता, तू ऑन केलास का? हे काय असतं नवीन? हे काय यार, कमॉन, अशी मी नाही केलं. जाऊ दे. ठीक आहे, ऐक, मी पटकन जेवण करते, मग आपण दोघे मिळून खाऊया. ओके, ठीक आहे, चालेल. सौरभ, वास येतोय, आंघोळ नाही केलीस ना तू? आंघोळ करून ये पटकन. जा आंघोळ कर. जा चल आंघोळीला जा. येस, सौरभसाठी मस्त जेवण करणार आहे मी. एप्रिन घालते. पण एक्झॅक्टली करायचं काय? सई मॅम कडून हळूहळू जेवण कसं करायचं हे शिकून घेतलं असतं तर आज ही वेळच आली नसती. माझ्या सौरभचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत माझ्याकडून. काय करू मी? आता मी हळूहळू सगळं शिकणार आहे. पण आता काय करू? सौरभची एखादी फेवरेट डिश? यश जीजूंना विचारते. यश, यश, फोन आहे तुझा. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? यश जीजू? नाही, यश आंघोळीला गेलाय. कोण, राधा? अगं मी केदार बोलतोय. कशी आहेस राधा? मी मस्त. आणि माझे बंधुराज कसे आहेत? हा, त्रास देत नाही ना तुला? अगं आमच्या सीमा वहिनीला सळो की पळो करून सोडायचा पठ्ठ्या. नाही, तसं काही नाही. मला यश जीजूंशी बोलायचं होतं, पण मी नंतर करते फोन. का ग, अजून राग गेला नाही माझ्यावरचा? राधा, अगं मी सर्वांची क्षमा मागितलीये आणि खास करून तुझी देखील. नाही, राग नाही, पण हे बघ, जे काही झालं ते प्लीज विसरून जा. मला मान्य आहे की ही परिस्थिती माझ्याचमुळे आली आहे. घरी जे काही झालंय ते सगळं माझ्यामुळे झालंय हे मी मान्य करतो. आज तुम्हाला दोघांना घरातून वेगळं राहायला लागतंय हे देखील माझ्यामुळे. आय एम रिअली सॉरी यार, आय एम रिअली सॉरी. बरं ते जाऊ दे, तू सांग, तुमच्या दोघांचा संसार कसा चाललाय राजा राणीचा? छान, मजा येते. तू असताना त्याचा संसार चांगला होणारच ग, मला खात्री आहे. पण लकी आहे आमचा पठ्ठ्या. लहानपणी आईचं खूप प्रेम मिळालंय त्याला. जरा मोठा झाला ना तेव्हा रंजूने खूप लाड केले. नंतर सीमा वहिनीने अति माया केली आणि आता तू आलीस त्याच्या आयुष्यात.
त्याच्यावर खूप प्रेम करणारी, त्याची भक्ती करणारी लकी आहे की नाही आमचा पठ्या? हा, बाय द वे मला सांग, यशकडे काय काम होतं तुझं? ते मला त्यांना विचारायचं होतं की सौरभची फेवरेट डिश कोणती आहे, म्हणजे त्याला काय खायला आवडतं. अरे बापरे बापरे बापरे, आमच्या सौरभची खाण्यापिण्याची खूप नाटकं आहेत. खूप नाटकं आहेत. हे आवडत नाही, ते आवडत नाही. अरे आमची सीमा वहिनी तर एकच पदार्थ 4-4 वेळा करायची त्याला आवडलं नाही म्हणून. ह्या बाबतीत मात्र आमच्या सीमा वहिनीसारखे पेशन्स ठेवायला लागणार आहेत तुला. आणि आमच्या सीमा वहिनीने लाडवून ठेवलाय त्याला. आता सुरुवातीला नवीन नवीन आहे म्हणून वाचशील, पण नंतर मात्र तुला एक पदार्थ 4 वेळा करायची तयारी ठेवायला लागणार. तरी त्याला काय आवडतं म्हटलं तर हक्का नूडल्स खूप आवडतात. हक्का नूडल्स, ग्रेट, मी तेच करते. ओके ठीक आहे, मग मी पण येतो खायला तुझ्या हातचं. नाही नाही, काळजी करू नकोस, मी नाही येत आहे. तुमच्या राजा राणीमध्ये मी कशाला पाहिजे कबाब में हड्डी. ठीक आहे, एन्जॉय कर हक्का नूडल्स. आणि काही मदत लागली तर नक्की फोन कर मला. ओके. म्हणजे सीमा वहिनी आजूबाजूला नसताना मी बोलू शकेन. ठीक आहे. असो, तू अजूनही ऑकवर्ड वाटतेस माझ्याशी बोलताना. ठीक आहे, येईन कधीतरी तुमचा राजा राणीचा संसार बघायला, सीमा वहिनीची नजर चुकवून. आणि हो, तुझ्या हातचं जेवायला देखील. ओके. ओके बाय. आणि हक्का नूडल्स बनवा, पठ्या खुश होईल आमचा. ओके बाय. बाय. किती चांगला आहे केदार, त्याला चांगली मुलगी मिळावी. असो, हक्का नूडल. तर आज आपल्या इथे आलेले आहे डॉक्टर राधा मनोहर, आणि मी त्यांना विचारणार आहे की ते आपल्यासाठी काय तयार करणार आहेत. डॉक्टर राधा मनोहर. सौरभ, हा कुकरी शो आहे का? हा, ते सगळं ठीक आहे, पण तरीही मी त्यांना पुन्हा एकदा विचारतो की त्यात काय बनवणार आहे. बघ, मला बटाट्याची भाजी करता येते, मला भोपळ्याचं भरीत करता येतं, आणि आज तुझ्यासाठी मी हक्का नूडल्स करणार. क्या बात आहे, हक्का नूडल्स बनवणार आहेत. तर मला इथं भयंकर आवडतात. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की खूप बनवा, पोतभर बनवा, मला खूप भूक लागली. पोतभर काय, मग काय, मला करू दे आता. हा. आता कोण आलं? कोण आलो? बर, तू कर, मी बघतो. हा. अरे पाटील काकू, या या. राधा आहे का? हो, आहे ना, या. राधा, ए राधा, काय चाललंय? झाला स्वयंपाक? नाही, मी वाटलंच मला, अंदाज खरा होता म्हणूनच आले. राजू पाटील म्हणतात मला, मी असताना कोणताही प्रॉब्लेम नाही. बोल काय करायचंय? मी ना सौरभसाठी हक्का नूडल्स करते. हो, मला खूप आवडतात. हा, तिच्या एवढंच ना? मग काय, कांदे लागतील, कोबी लागेल, सिमला मिरची, गाजर आणि फ्रोझन मटार आहे का? बघू का फ्रीज मध्ये? नाही, यातलं काहीच नाहीये. अरे पण काय प्रॉब्लेम नाही ना, मी घेऊन येतो ना, इथे जवळच मिळेल ना स्टॉलवर, लगेच जातो आणि घेऊन येतो. वा, मस्त. काही काळजी करू नकोस. म्हणजे तुझ्या सॉरी, म्हणजे आय मीन तुमच्या बायकोला मी नाही, उलट ना मला सौरभच म्हणा. मला अरे तुरे केलं ना की फार मोठं झाल्यासारखं वाटतं. वयो वृद्ध, मी आलो होतो. काय ग? हा, तुझ्यापेक्षा लहान आहे ना? हो. वाटलंच मला, अंदाज खराच होता की हा वयाने तुझ्यापेक्षा लहान असणार. खूप गोड आहे हा. चल कामाला लागूया. तुला अशी स्वयंपाकात एक्सपर्ट करून टाकते. काय करू सांगा? पाणी तापत ठेव. मजा आहे, पर ते असू दे. रंजूची समजूत मी घालतो, पण आपल्याला ना आता एक फेकापिकेचा आणखीन एक प्लान आखायचा आहे. कोणाच्या तरी भल्यासाठीच रे. कोणाच्या भल्यासाठी? मार्कंडच्या आणि सीमाच्या.
तुला माहितीये त्यांच्यामध्ये काय त्यांचा काही वेगळाच चाललेला आहे. दोन ध्रुवावर दोघे आपण. आपण त्या दोघांनाही एकाच ध्रुवावर एकत्र आणायचं. त्यासाठी काहीतरी प्लान करायचा. कसं आहे यश, कधी कधी नवरा बायकोंमध्ये असं काहीतरी चमत्कारिक अंतर निर्माण होतं की ते दूर करण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं. हा हा असा काहीतरी करायला पाहिजे. करायला पाहिजे ना. होय होय होय. मला काहीतरी प्लान सुचलाय. चल आज चल, मी सांगतो. हॅलो हॅलो, हा ग येतोय ना मी. सगळं घेतलं ना बरोबर? म्हणजे गाजर, कोबी, कॅप्सिकम सगळं? हे भगवान, हो 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 हो, यातला प्रत्येक हो वेगळ्या आयटम साठी होता. ओके. अरे पण सौरभ, मग इतका वेळ का लागतोय तुला? अरे आज निघालो होतो, पण मध्ये पावसाची सर आली आणि आवल्याचा फोन आला. तो त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगत होता. मग त्याला कसं कुठे होणार ना. त्याने आपल्यासाठी केवढं काय काय केलं. अरे असं नाही, आपल्यामुळे ना पाटील काकूंना उशीर होतोय म्हणून मी तुला विचारलं. अगं नाही नाही, येऊ दे, सावकाश येऊ दे, सगळं घेऊन येऊ दे. मला आवडतं स्वयंपाक करायला. आलो आलो, लगेच धावत पळत होतो. ओके. नाही नाही, सावकाश ये, हळू ये. हो आलो, बाय. ठेवते. हा, मला सांगा काय करायचं आता? हे नूडल्स घालायच्यात. उघडते. कातर घ्यावी ग, कात्रीने काढ. हा सांगा ना. अरे यश यश, जरा दमाने की ना, जरा विचार करूया ना. प्लान चांगला आखला पाहिजे की नाही. आपण एक काम करूया, आपण केदारचाही विचार घेऊया. केदार कशाला पाहिजे? प्लान करायला तर बरं होईल. फक्त केदार केदार इकडे, केदार इकडे आला. त्याला तर विचारलं म्हणजे आपल्याला पक्का प्लॅन करता येईल ना. काय कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे अरे कसं आहे, आता मार्कंड आणि सीमा दोघेही दूर दूर असतात. हा तिकडे आफ्रिकेला होता, त्यावेळेला ही तिकडे जात नव्हती. हा इकडे येत नव्हता. बरं आता आलाय, हा जाऊन बसलाय बंगलोरला आणि ती आहे पुण्याला. कसं येणार एकत्र? खरं. आपण काय करायचं, दोघही एकत्र कसे येतील याचा विचार करायचा आणि तसा प्लान करायचा पक्का. पण कसं काय काय करायचं? काय काय करायचं? तुम्ही पण दोघ जण विचार करा, मी पण जरा विचार करू. विचार करा. आम्ही विचार करणार. विचार विचार काय करूया त्या दोघांना घेऊन? आयडिया. काय काय तुम्हाला सुचली? आपण त्या दोघांनी फोन करायचा आणि त्यांना सांगायचं की आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सने श्रमपरिहार म्हणून खंडाळ्याला 3-4 दिवस जाऊन राहायचं ठरवलेलं आहे. बेस्ट. बस मौज मजा मस्ती रिलॅक्शन धमाल करायची तिकडे. पिकनिकच करूया. म्हणजे सीमाला सांगायचं तू पुण्याहून खंडाळ्याला ये. तिला फोन करायचा आणि सांगायचं तू पुण्याहून खंडाळ्याला ये. आणि त्याला सांगायचं तू बंगलोरून खंडाळ्याला ये. बेस्ट आहे, बेस्ट आहे. माझ्या मित्राचं रिसॉर्ट आहे तिथे. आहे ना? बुकिंगचं माझ्याकडे लागलं. चला, बुकिंगचा प्रश्न सुटला. सुटला. मग आता ठरलं. मग पुढे काय? हा पुढे काय परत विचार करूया. पुढे काय काय आयडिया? काय काय? परत आयडिया. आपण ते तिथे पोहोचले ना की त्यांना सांगायचं आमचा प्लॅन पुढे ढकललाय, 3-4 दिवस आम्ही तिकडे येणार नाही, तुम्ही दोघेच तिथे राहा, मस्त सेकंड हनीमून एन्जॉय करा असं सांगायचं. अरे गारुअण्णा, बेस्ट प्लॅन आहे, बेस्ट. आणि आपण सगळे जातोय म्हटल्यावर सीमा वहिनी लगेच तयार होईल, खात्री आहे मला. म्हणजे अरे म्हणजे काय काय पण मार्कंड त्याची काळजी करू नका, मी रंजूला सगळं सांगतो, रंजू त्याला समजावेल. ओके. पण गारुअण्णा, प्लॅन हिट आहे. हिट आहे. हो हो, बुकिंग मी करून टाकतो. मला खात्री आहे येताना दोघे एकदम फ्रेश असतील. करून टाकू बुकिंग. करायचं. प्लॅन पक्का. सौरभ? नाही, नको. आता जर सौरभला आवाज दिला तर तो मला घरी घेऊन जाईल आणि राधा ऑकवर्ड होईल. आणि हे काय, माझा सौरभ काम करतोय. हा, राधाला मदत करत असणार. बघूया तरी दोघांचा संसार कसा चाललाय तो. म्हणजे जाऊन भेटणार नाही, पण ऍटलिस्ट लांबून माझ्या सौरभचा संसार तरी बघेन. म्हणजे माझं समाधान होईल. आणि आता चक्क माझा सौरभ काम करतोय. किती छान. जाऊन बघतो.